रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडगाव येथील मराठा समाज मंदिर पाडल्याने येथील मराठा समाज बांधव आक्रमक झालेत। 2 अंगणवाड्या असताना मराठा समाज मंदिर पाडून पुन्हा तिसरी अंगणवाडी उभी करण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधींनी घातल्याचा आरोप वडगाव ग्रामस्थांनी केलाय। आपल्याला न्याय मिळावा यासाठी येथील मराठा समाज बांधवांनी तालुका व जिल्हा स्तरावर संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केलाय। मात्र प्रशासनाचे दुर्लक्षित व अन्यायकारक धोरण मारक ठरत असल्याचे येथील ग्रामस्थ महिलांनी सांगितले। मराठा समाज मंदिर पाडून तिथे अंगणवाडी तयार करण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे उपअभियंता पेण यांनी सांगितले। तर अंगणवाडी इमारतीच्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये असे पत्र पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी संबंधित प्रशासनाला दिले। मात्र यापूर्वी उपअभियंता यांनी काम न करण्याचे पत्र दिले असताना दुसरीकडे गटविकास अधिकारी यांनी काम करण्यात यावे असे पत्र दिले होते। त्यामुळे वडगाव ग्रामस्थांनी मराठा समाज मंदिर वाचवण्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा पुकारला आहे। रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी मराठा बांधवांनी केली आहे। काय सांगाल तुम्ही जे वडगावच्या इथे समाज मंदिराचं त्या ठिकाणी तोडून दुसरं काम चाललंय, आपण काय कारवाई केली ग्रामस्थांच्या अर्जानुसार? आपण लेखी दिलेलं आहे आमच्या डिपार्टमेंटने, संपला विषय। पुढे जे होईल ते होईल। काय कारवाई पुढे करू शकता आपण? बघू ना, आता वरिष्ठ जसं सांगतील तसं। नाही, आपण पत्रक काढून सुद्धा 90% हे इमारतीचं काम झालेलं आहे। आपल्या प्रशासकीय यंत्रणानुसार त्यानंतर पाहणी करण्यात आली होती का? गेले होते का? नाही, अशी ही एक वेगळी घटना समोर येते। अशा इमारती प्रशासनानं पत्रक काढून सुद्धा सुरू राहते, याचा अर्थ कोणाचा वरदहस्त आहे का? तेवढी काय आयडिया नाही सर। मराठा समाजाचं त्या ठिकाणी सभागृह आहे ते पाडलेलं आहे, तर त्या भावना त्यांच्या तीव्र आहेत आणि अतिशय ते संवेदनशील झालेले आहेत, आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आपली एक जबाबदारी म्हणून आपण राजीप उपअभियंता म्हणून बांधकामाचे आपण पत्र दिलंय, पण पुढे काही प्रोसेस प्रक्रिया काही झाले आपल्याकडून? काही कारवाई झाली पुढे? मॅडम, ते समाज मंदिराचं जे त्या ठिकाणी तोडून जे अंगणवाडीचं काम चाललंय त्याच्यावर आता काय भूमिका तुमची असणार आहे पुढे कारवाईची? समाज मंदिराची जी चौकशी आहे त्याच्याप्रमाणे चौकशीप्रमाणे रिपोर्ट येईल, तो रिपोर्ट सीओकडे पाठवून एवढंच माझं काम आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये होईल, जो चुकीचं आहे त्याला शिक्षा होईलच। ज्याने चुकीचं केलं, ज्याची जबाबदारी होती तो बघायला त्याचा तो। पण ते आता सध्या ते बांधकाम विभाग असेल किंवा तुमच्या परवानगीमुळे काम चालू आहे असं म्हटलं जाते। ते काम परवानगीचं मी तुम्हाला पुन्हा सांगते। काय विषय झाला आपला की आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा करणार होतो, त्या चर्चेनुसार करणार होतो आपण, पण त्या चर्चेतून काही निष्पन्न नाही झालं। मग आता पुढे आपली भूमिका काय असेल? काम थांबवलं जाईल की काय चालूच राहील? बघू, आता मी उद्या याच्यावरती अजून चर्चा करते। चर्चा म्हणजे सगळे डॉक्युमेंट बघते, त्याच्यावरती प्रमाणे मी रिपोर्ट तयार करते। एक तर रिपोर्ट तयार करून सीओला पाठवणं गरजेचं आहे। चुकीचं असल्यास काय कारवाई केली जाते त्याच्यावर? करतील सीओने रिपोर्ट दिला, त्यांच्याकडे होईल कारवाई चुकीचं आहे त्याच्यावरती। सध्या आता हे काम अंतिम टप्प्यात आलंय। ऐका, सध्या मी कार्यकारी अभियंत्यांना पेमेंट करू नका म्हणून पत्र देऊन ठेवते, बाकी मी काही करू शकत नाही। काम सध्या थांबवण्याचे सध्या मी काही केलं नाही। मी पत्र तयार केले, माहिती घेतली, मी उद्या सकाळी त्याच्यावरती पत्र देते तुम्हाला काय आहे ते माझ्याकडे। कैलास चंद्रकांत पवार, रायगड जिल्ह्यातील पेण तालुका वडगाव येथील ग्रामस्थ असून सदर आमच्या वडगावमधील आमची एक छोटीशी वस्ती आहे आणि त्या वस्तीचा एक समाज मंदिर कोणतीही पूर्वकल्पना देता, ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणतीही कल्पना देता डायरेक्ट तोडून टाकलेला आहे। आणि त्याविषयी वेळोवेळी आम्ही ग्रामस्थांनी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्या पत्रव्यवहारावरती कोणतीही कारवाई न करता प्रत्येक वेळी त्यांनी आणि त्याच जागी नव्याने एक अंगणवाडी असताना नव्याने एक अंगणवाडी बांधण्याचा घाट चालू ठेवलेला आहे। तर सदर अंगणवाडीबाबत आम्ही प्रत्येक वेळी हे केलेलं आहे, पण अजिबात आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला आहे। आणि मराठा समाजाबाबत बोलायचे झालं तर मराठा समाजावरती प्रत्येक वेळी अन्याय होतच चाललेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला मराठी आरक्षण तर मिळतच नाही आहे आणि मुलात आता एक छोट्याशा गावामध्ये जर का आमचा समाज मंदिर तोडला जातोय तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थ पूर्ण पोराबालांचे आत्मदहनाचा इशारा देत आहोत।
मी सुनील शशिकांत सालवी, रायगड जिल्ह्यातील पेन तालुका या मौजे वडगाव या गावातील रहिवासी असून आमच्या गावामध्ये या ठिकाणी आमच्या गावाचा एक वडगाव समाज मंदिर या ठिकाणी एक इमारत असताना ती तोडण्यात आली। सदर इमारत का तोडली असता आम्ही विचारणा केली, त्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही। या संदर्भात आम्ही शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला व आम्हाला त्यानंतर असे निदर्शन आले की या समाज मंदिर तोडून या ठिकाणी अंगणवाडीचा इमारत बांधण्याचा काही मंडळींकडून घाट घालण्यात येत आहे। आम्ही या संदर्भात प्रशासनाला किंवा तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीला याबद्दल विचारणा केली। गावामध्ये एक अंगणवाडी असताना दुसऱ्या अंगणवाडीची काही आवश्यकता नसताना या ठिकाणी अंगणवाडीची काही गरज नाही आहे याची लेखी पत्र व्यवहार करून त्यांना सगळी माहिती दिली असताना परंतु कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडनं दखल न घेता सदर अंगणवाडीचा काम चालू आहे। परंतु एक वडगावमध्ये एक अंगणवाडीचा केंद्र असताना तसेच PM जनमत अंगणवाडी सुद्धा या वडगावमध्ये भरत असताना 2-2 अंगणवाडी या गावामध्ये भरत असताना तिसऱ्या अंगणवाडीचा बांधकामाचं काम या ठिकाणी चालू आहे। तरी आमचा समाज मंदिर तोडून सदरील आमच्या गावावरती भरपूर या लोकांकडून अन्याय झालेला आहे। तरी आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा या संदर्भात आम्ही उपोषणासाठी देखील पत्र व्यवहार केलेला होता, परंतु त्यांच्याकडून देखील कोणत्याही प्रकारची दाद घेण्यात आली नाही। त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा आम्हाला शासनादारी उपोषणासाठी बसण्यासाठी पुन्हा त्यांच्या इथं जावं लागेल आणि आम्हाला न्याय मिळावा लागेल। या संदर्भात आपण एवढीच माहिती आपल्याला देतो। मी वैशाली सुनील सालवी, पेन तालुका वडगाव ग्रामस्थ वडगाव येथे मी ग्रामपंचायत सदस्य आहे। आमच्या इथे 2 अंगणवाडी असून एक समाज मंदिर तोडून तिसरी अंगणवाडी बांधण्याचा इथे सरपंचांचे पती यांनी घाट घातलेला आहे। आमच्या इथे एक आदिवासींना समाज मंदिर आहे, मुसलमान लोकांना समाज मंदिर आहे, पण आम्हाला मराठ्यांना समाज मंदिर नाही। आमच्या मराठी समाजांवर वारंवार अन्याय होत आहे। माझे नाव तेजस्वी सतीश सालवी। इथे 2 अंगणवाड्या आहे, एक अंगणवाडी असताना दुसरी अंगणवाडीचा घाट घातलेला आहे याई, आणि आम्हाला मराठा समाजाला एक समाज मंदिर पाहिजे। ते त्यांनी अजूनपर्यंत आम्ही किती मागण्या त्यांच्यासाठी केल्यात, पण त्यांनी एकही आम्हाला त्याच्यावर हे केलेलं नाही आहे। आम्हाला इथे समाज मंदिर पाहिजेतच, आणि हा कशासाठी घाट घातलेला आहे त्या लोकांनी। आम्हाला समाज मंदिराची गरज आहे, तो आम्हाला समाज मंदिर मिळालाच पाहिजे अशी। आणि किती लोकांकडे आम्ही धावलोय, पंचायत समितीमध्ये गेलोय, तलाठी ऑफिसला, परत पोलीस स्टेशनला गेलोय, कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही। अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, आणि आता आम्हाला न्याय पाहिजेतच, आणि समाज मंदिर हाही आम्हाला पाहिजेत, बांधून पाहिजेत तो पण। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।